माई, तुम्ही खरंच काय नाही आणलं आमच्यासाठी? अगं सांगितलं ना, सगळ्यांसाठी फक्त प्रसाद आणलाय. माई नक्की ना? अगं किती वेळ सांगायचं, मी फक्त प्रसाद आणलाय सगळ्यांसाठी. काय माई, माझं जाऊ दे, पण तुमच्या लाडक्या सुनेसाठी, यश नंदासाठी तरी काहीतरी आणायचं ना. ते माझं मी बघून घे. यात्रेला मी गेले होते ना, मग जाऊ दे बाई, मला काही बोलायचंच नाही, जाऊ दे. हे बघ यश, तू माझ्या रूम मध्ये जा, तिथे बॅगेमध्ये एक लाल रंगाची पिशवी आहे. ओके. पिशवीमध्ये कुर्ता आहे, तो तुझ्यासाठी आणलाय, तो तू घे. थँक्यू माई. आणि नंदासाठी पण कानातले आणले, ते तिला दे. हो देतो. बघितलं का मनवा, सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आणलंय, फक्त आपल्यासाठीच काही नाही आणलं. बरोबर आहे का हे? मनवा, माझ्या खोलीत जा, तिथे बेडवर एक नवी साडी ठेवली, ती तू घे. आणि म्हणजे माई, तुम्ही मनवासाठी साडी आणली, माझ्यासाठी काहीच नाही आणलं. रंजू, अगं तू कधीतरी समोरच्याचं ऐकून घे आणि मग बोलत जा. तुझं नेहमी असं असतं. बोला बोला तुमच्या लाडक्या नाचुनेशी, मी नाही डिस्टर्ब करणार तुम्हाला. मी म्हणत होते ती साडी घेऊन ये आणि रंजूला दे, तिच्यासाठी आणले खास. माझ्यासाठी आणली साडी? माई, तुमच्यासारखी प्रेमळ सासू ना फक्त मलाच मिळाली. थँक्यू थँक्यू. माई तू नमस्कार करतो. अरे राजवीर, किती उशीर केलास? काय माई, कधी आलीस तू? मला कोणी सांगितलं नाही. आणि माईच म्हणाला नको सांगू म्हणून, त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. माई कशी झाली यात्रा? त्रास नाही झाला ना तुला? अजिबात नाही, खूप छान झाली यात्रा. आणि तू एवढी छान व्यवस्था केली होतीस ना, की काही बोलायचा प्रश्नच नाही. बरं आधी सांग, कसं चाललंय संसार, कसं चाललंय काम? छान चाललंय सगळं. हो ना, मग चला आपण जेवायला बसूया. मनवाने काहीतरी छान बेत केलाय माझ्यासाठी. ओके, मी फ्रेश होऊन आलो. रंजू, अगं बघत काय बसलीस, जेवणाची तयारी कर ना. हो माई करते, पण त्याच्या आधी मला जी साडी आणली ती बघून येऊ का? जा. आली. काय झाला का नितीशला कॉल? बेल वाजते, तो मुलगा उचलत नाहीये. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला जेवायला वाढते, तुम्ही घ्या जेवण, नका उपाशी राहू. नाही नको, येऊ दे त्याला, मग जेवतो. त्याचं काय खरं नसतो हल्ली, तो बाहेरून येईल आणि सांगेल मी जेवून आलो म्हणून. असं जेवणाकडे दुर्लक्ष करतो ना, आज बोलतोच मी त्याला. त्याला काही बोलू नका आल्या आल्या, नाहीतर उगाच चिडेल तो. हे असंच शेपारून ठेवलंयस तू त्याला. मी हो, म्हणून असं वागतो तो. काही झालं तरी माझ्यावरच टाकता तुम्ही. मग तूच म्हणाले ना की बोलू नको म्हणून. हा बघा आला. काय रे नितीश, केव्हाचा फोन लावतोय तुला? उशीर होतोय तर फोन नाही का करायचा? थांबा ना जरा. नितीश बाळा, जा तू हातपाय तोंड धुवून घे, मी जेवायला वाढते तुला. जा. नकोय मला. काय का रे, काय झालं? तू बाहेरून जेवून आलायस का? मग तसं फोन करून कळवायचं ना. अरे घरातलं अन्न वाया जातं. काय नकोय सांगितलं ना तुला, किती प्रश्न विचारतेस तू? नितीश, आईशी अशा आवाजात बोलतात का? जाऊ दे, मला कधी कोणी ना समजूनच घेत नाही. जातो मी. नितीश थांब. काय झालं? काही नाही. कोणी काय बोललं का? तू एवढी चिडचिड का करतोयस? प्लीज आपण उद्या बोलूयात ना. नाही, आत्ता सांग काय झालंय ते. काय विचारतोय मी? ऑफिस मध्ये काही बिनसलंय का? नितीशची प्रोजेक्ट फाईल स्टडी कर, काही खटकत असेल तर बघ. मला तुझं ओपिनियन हवंय. हे बघ नितीश, शांतपणे सांग काय झालंय. सांग ना बाळा, काय झालं?
बाबा एवढे दिवस मी माझ्या प्रोजेक्टवर मेहनत घेतली, जीव ओतून दिवस रात्र काम केलं, पण आता ज्या माणसाला यातला काही एक्सपिरियन्सच नाही असा माणूस येऊन मला शिकवणार आहे की बिझनेस कसा करायचा. कोणी काय बोललं का तुला? तो राजवीर जिजूंचा भाऊ यश, त्याने ऑफिस जॉईन केलं. आता माझं प्रोजेक्ट आधी त्याच्या हाताखालून जाणार. हे असं अचानक का झालं? बाबा हो, हे सगळं काय चाललंय ना मला खरंच कळत नाही. अहो, धड ग्रॅज्युएशन झालं नाहीये त्या मुलाचं, इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला आहे तो, आणि तो मला शिकवणार. बाबा तुम्हीच सांगा, या अशा अनुभव नसलेल्या माणसाचं मी काय ऐकायचं? नितीश, प्रश्न त्याला अनुभव नसण्याचा नाहीये. तू त्याला विचारलंस का हे असं का झालं ते? बाबा कसं विचारणार? जिजूंनीच त्याला सांगितलंय. बघ, मला असं वाटतं की तू ही गोष्ट लगेच मनाला लावून घेऊ नकोस. बाबा मनाला कशी नाही लागणार? माझं प्रोजेक्ट आहे ते, मी मेहनत घेतली, मी काय ऐकू त्याचं? त्यांनी तुझ्या प्रोजेक्टसाठी चांगले इनपुट्स दिले तर चांगलीच गोष्ट आहे ना. बाबा हो, नितीश, आधी ऐकून घे त्याला काय म्हणायचं ते, मग आपण बघूया काय करायचं. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? नाहीतरी ऑप्शन काय आहे दुसरं? नितीश, नितीश ऐक बाळा. अरे वा, आज केवढ्या खुश दिसताय तुम्ही. माई आल्याचा एवढा आनंद झालाय तुम्हाला? हो. अरे मला माहिती असतं तर मी माईला पाठवलंच नसतं यात्रेला. अच्छा, आणखी काय काय केलं असतं तुम्ही? म्हणवा मी मस्करी नाही करत आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं हे जे स्माईल आहे ना, हे असंच हवंय मला कायम, आणि त्याच्यासाठी मी काही करू शकतो. आधी सांगितलं तुम्हाला. असं काय बघताय? सांगा ना, असं काय बघताय? बायकोकडे बघतोय माझ्या. असं नका बघू. का? कारण मला लाज वाटते. वाटू दे. बरं झालं माई आल्या ना. नाही, माई आली हे चांगलंच आहे, पण आता आपण दोघंच आहोत ना, आपल्याबद्दल बोलायचं आपण प्लीज. हो, पण पण काय म्हणवा, प्रत्येक वेळेला हा तुमचं पण यायलाच पाहिजे का मध्ये? म्हणवा, पण ऑन अ सिरियस नोट, आपण जाऊयात कुठेतरी फिरायला. पुन्हा हनीमूनलाच जाऊया आपण. हनीमूनला? काय झालं? नाही, काही झालं नाही, पण तुम्ही म्हणालेलात ना की खूप वर्कलोड आहे आणि जरा कामाचा लोड कमी झाला की मग बाहेर जाऊया. झाली, संपली तुमची कामं? भोसले. बोला बसले. साहेब, तुम्ही सांगितलेलं काम परवापर्यंत होऊन जाईल. नीट डोकं लावून करा का? ओके साहेब. भोसले म्हणजे कोण? नाही म्हणजे मला आठवत नाही. आपल्या लग्नात आलेले आहे का? ऑफिस मधले? माझा फोन देताना कोणाचा फोन आला हे बघण्याची गरज नाही मला. कामाच्या गोष्टी घरापासून दूर ठेवायच्या असतात, ही साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला?
राजवीर, राजवीर, गुड मॉर्निंग. कुठे आहात तुम्ही? तुमचा राग अजून गेला नाहीये का? पण मी मुद्दाम तुमच्या मोबाईलवरचं नाव नाही वाचलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. माई, काकू, हे घ्या. माई नमस्कार करते. सौभाग्यवती भव. काकू, अगं राहू दे, माझ्या कशाला पाया पडतेस? असं काय करता तुम्ही? मोठ्या आहात माझ्यापेक्षा. ते काय फक्त वयाने ग, मानाने काय. रंजू, झाली का दिवसाला सुरुवात? हो माई, बघा ना किती छान झाली दिवसाची सुरुवात. मनवाने एवढी छान पूजा केली देवाची. हो खरंच. मनवा, तुला पूजा करताना बघून खूप प्रसन्न वाटलं. काय ग, राजवीर आला नाही तो ब्रेकफास्टला? कुठं बाहेर गेलाय का? हो, बाहेर गेलेत कुठेतरी, पण माहित नाही कुठे गेलेत. का पुन्हा तुला न सांगता गेला का काय राजवीर? अगं काळजी नको करूस, तो शूटिंगला गेला असेल. कसलं शूटिंग? अगं काय ग रंजू, ते काय ते ट्रॅप शूटिंग. हा, ट्रॅप शूटिंगला गेला असेल. अगं पण तुला न सांगता कसा काय गेला तो? नाही, ते जरा रागवलेत माझ्यावर. अगं पण का रागवलाय? तरीच म्हटलं तुला न सांगता कसा काय गेला तो? रंजू, काय माही, मला तिची काळजी वाटते म्हणून मी तिला विचारते ना. असू दे, येईल तो. तू काळजी नको करूस. पण मनवा नक्की काय झालं? म्हणजे काही सिरियस भांडण नाही ना झालं तुमच्यात? रंजू, प्रत्येक गोष्टीत बोललंच पाहिजे का? काय माही, आता मी काही बोलायचं सुद्धा नाही का? अगं बोल, पण पुन्हा पुन्हा त्याच विषयावर नको बोलूस. जाऊ दे, मी आता बोलतच नाही काय. तू जा बरं, आज स्वयंपाकाला लाग. मी एकटीने एवढा सगळ्यांचा स्वयंपाक करायचा माई? अगं मग त्यात काय बिघडलं? काय 100 माणसांचा स्वयंपाक करायचंय का? काकू, मी आहे ना, मी मदत करते. अगो बाई, आज सूर्य पश्चिमेकडनं उगवला का काय? नाही म्हणजे रोज तुला घाई असते ना पथनाट्याच्या प्रॅक्टिसला जायची, म्हणून म्हंटल. ऍक्च्युली मी आजपासून पथनाट्याच्या प्रॅक्टिसला नाही जाणार आहे. म्हणजे मी पथनाट्यच नाही करणार आहे. का? राजवीर नाही म्हणाला का पथनाट्य करायला? मनवा,
तू त्याची काळजी अजिबात करू नकोस. आम्ही आहोत ना. नाही माई, तसं काही नाहीये, पण मीच म्हटलं नाही करत पथनाट्य. हे बघ, राजवीरने नको सांगितलं असेल ना तर तू अजिबात ऐकू नकोस. मी बोलते त्याच्याशी. अहो नाही, खरंच तसं काही नाहीये, मीच ठरवलंय. अगं तुला आवडतंय ना, मग जा ना. मी आहे ना घराची काळजी घ्यायला. पण माई, मी ऑलरेडी माझ्या ग्रुपला सुद्धा कळवलंय की मी पथनाट्य नाही करणार आहे. बरं, मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. ठीक आहे, आणते ताटीकडे. बघितलं माई, हे असं असतं ह्यांचं. आत्ता एक, दुसऱ्या सेकंदला दुसरंच. मंजू, तू उगाच भलते चौकशी करू नकोस. कामाला लाग बरं. जाते. तर आज सकाळी 11 वाजता आपली सेल्स टीम बरोबर पुढच्या प्लॅन संदर्भात मीटिंग आहे. त्यानंतर 11:30 वाजता HR टीम बरोबर मीटिंग आहे आणि मध्ये 1 तासांचं लंच टाइम आणि पुढे काही क्लायंट्स मीटिंग असतील आपल्या. दवे, ऑफिसमध्ये बोलतो ना आपण कामाबद्दल, तर जरा मित्राशी बोलू मी. सॉरी. कुठून शोधलं रे याला? सॉलिड आहे. एनिवेज, मला वाटलं होतं लग्नानंतर तुझ्या शूटिंग परफॉर्मन्स मध्ये फार फरक पडलेला असेल, पण तसं काही नाही. परफॉर्मन्स जसाच्या तसा. लग्न झालं तरी माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही ना, आणि आपल्या आयुष्याला पूर्णत्व यावं म्हणून करायचं असतं. अरे वा, हे एवढं सगळं कळतं तुला. पण आपल्या मित्राच्या मनात एखाद्या गोष्टीचं दुःख होत असेल हे काही तुला कळत नाही. म्हणजे अरे राजवीर, मी तुझा इतका जवळचा मित्र, सगळ्यात जवळचा मित्र आहे, पण अजून तू माझी आणि वहिनींची नीट ओळख सुद्धा करून दिलेली नाही. चल मग घरी, ते तो करू. घरी? नाही यार, घरी नको. घरी खूप फॉर्मल होतं. अरे एक काम कर ना, वहिनींना इथे शूटिंग रेंजवरच घेऊन ये. त्यांचे वडील कर्नल आहेत ना, मग त्यांनाही शूटिंग बद्दल काही माहिती असेलच. बघूया कसं शूटिंग करतात ते, आणि त्यानिमित्तानं त्यांची आणि माझी नीट ओळखही होऊन जाईल. काय म्हणतोस? बघू. बघ बघ बघ, विचार कर. एनिवेज, मग लग्नानंतर काय चाललंय काही सांग तरी. आज खूप दिवसांनी रिलॅक्स वाटतंय. का? नाही म्हणजे आपण लग्न करतो, दुसरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, आपल्या बरोबर राहायला लागते, आपण ऍक्सेप्ट करतो तिला, पण नाही म्हटलं तरी आपली पर्सनल स्पेस थोडी रिस्ट्रिक्ट होतेच. आपलं असं काही नाहीये. आपली स्पेस बीस काही रिस्ट्रिक्ट होत नाही. मनवा वहिनींसारखी एखादी मुलगी मला मिळाली ना, तर मी आत्ताच्या आत्ता लगेच लग्न करून टाकेन. चुकून सुद्धा असा विचार करू नकोस. अरे नाही नाही, मला तसं बोलायचं नव्हतं. तुला काही म्हणायचं असेल, पण चुकून सुद्धा असा विचार करू नकोस. स्वप्नात सुद्धा. ओके. खूप वेगळ्या विचारांच्या आहेत त्या. म्हणजे मला एखादी गोष्ट पटत नसेल तरी त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करून बघायला लागतो. एनिवे, चल बाय. चल बाय बाय. काय रे, बऱ्याच दिवसांनी घरी आलात ते? नाही माई, हल्ली रिहर्सल मुळे वेळच मिळत नाही. आणि सखी तू ग, लग्नानंतर आत्ताच आलीस. अगं येच जा वरच्यावर. हो माई, हल्ली शाळा आणि पथनाट्यामुळे वेळच मिळत नाही. माई, मनवा कुठे आहे? बोलावत्या? अरे ही काय आलीच. अगं काय मनवा, कधीपासून वाट बघतोय आम्ही तुझी. मनवा, राजवीर, काय झालं? काय महत्वाचं आहे तुमच्यासाठी? मी किती पथनाट्य. मनवा, अगं काय झालं? कुठे हरवलीस? नाही, काही नाही. तुझे मित्र आलेत आणि तू अशी काय उभी? बोल त्यांच्याशी. माई, राजवीर ट्रॅप शूटिंगला गेल्यानंतर किती वाजता परत येतात? आता किती वाजता येतो ते माहिती नाही, पण अंदाजे 2 तासात परत येतो. आता होत आले ना 2 तास,
म्हणजे येतच असेल तो. राजवीर समोर पुन्हा पथनाट्याचा विषय निघाला तर उगाच त्यांना त्रास होईल, चिडचिड होईल. नकोच ते. तुम्ही दोघं आता या वेळेला कसं काय आलात? काय झालं मनवा? काही प्रॉब्लेम आहे का? नाही तसं नाही, पण काही काम होतं का माझ्याकडे? मनवा, अगं असं काय विचारतेस? एकतर इतक्या दिवसांनी दोघे आले, चहा पाण्याचा विचार त्यांना. अगं गप्पा मारणं त्यांच्याशी. नाही तसं नाही माई, पण तुम्ही अचानकच न कळवता आलात ना, म्हणून विचारलं. काय झालं? अगं मग काय करणार? तू काही नीट बोलतच नाहीयेस. किती फोन केले तुला, आणि तू पथनाट्य का करणार नाहीयेस? मनवा, तुला माहितीये ना आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता तू पथनाट्य सोडलंस तर मग आपलं कसं होणार सांग ना. हो मला माहिती आहे, पण मला नाही जमणार. अगं पण का? का म्हणजे नाही जमणार मला, बस नाही जमणार. अगं पण मनवा, कारण काय ते तरी सांग. मनवा, अगं असं काय करतेस? तू कर ना पथनाट्य. घराकडे लक्ष द्यायला मी आणि रंजू आहोत. तू अजिबात काळजी करू नकोस. नाही बाई, मला खरंच नाही जमणार. मनवा अगं काय बोलतेस तू? आणि जमणार नाही म्हणजे काय? तू नाही आलीस तर आम्ही कसं नक्की? मी एकदा म्हंटल ना नाही जमणार. प्लीज मला फोर्स नको करू.